जय भीम मित्रांनो, आपण काही महिन्या अगोदर पाहिलं असेल याच देवगिरी महाविद्यालयामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी उद्रेक केला होता। उद्रेकाचं कारण म्हणजे फीस वाढी असेल किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा छळ असेल। याच विरोधामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी बंड पुकारून इथली शासन व्यवस्था इथल्या प्रशासनाला जरासाही फरक पडला नाही। त्याचबरोबर आज देशाची न्यायपालिका म्हणत आहे आपल्यासारखे युवक आपल्यासारखे विद्यार्थी आज जुरूळ आहेत। येणाऱ्या 25 तारखेला देवगिरी महाविद्यालयाच्या विरोधात व असे जेवढेही कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत जे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा छळ करतात, जे की गरीब विद्यार्थ्यांचा छळ करतात, शासनाच्या परिपत्रकाला बाजूला टाकतात, अशा महाविद्यालयांच्या विरोधात उपोषण असणार आहे। मी तमाम विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण येणाऱ्या 25 मेला सामाजिक न्याय भवन कोकडपुरा या कार्यालय इथे सकाळी 11 वाजता जमायचं आहे। जर उपोषणाला शासनाने दाद दिली नाही तर त्याच्या 2 दिवसानंतर देवगिरी महाविद्यालय असेल, इथलं समाज कल्याण कार्यालय असेल, प्रमुखांच्या कार्यालयामध्ये आम्ही जुरूळ सोडणार आहोत। याची दखल इथल्या शासनाने घ्यावी। इथल्या सत्ताधाऱ्यांचं एक कॉलेज आहे, यांना असं कदापि वाटू नये की यांच्या विरोधात कुणी उभा राहणार नाही। यांच्या विरोधात इथला जेनजी उभा आहे, यांच्या विरोधात इथला विद्यार्थी युवक उभा आहे जो की लढा दिल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणखीन एक आवाहन करतो, जे कॉलेज मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, जे कॉलेज इथल्या ओपनच्या विद्यार्थ्यांना छळतं आहे, अशा कॉलेजांमध्ये आपण प्रवेश घ्यायचा का नाही याचा विचार करावा। येणाऱ्या 25 मे रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सामाजिक न्याय भवन या ठिकाणी उपोषण करण्यात येणार आहे। या उपोषणाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून इथला जेनजी, इथला जुरूळ, इथला युवक, इथला विद्यार्थी काय करू शकतो इथल्या प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी